सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा मागील महिनाभरापासून सुरू असलेला सत्ता संघर्ष अखेर संपला असून राष्ट्रवादी शिवसेना युतीला धोबी पछाड देत भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे सत्ता खेचून आणली आहे। भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड करण्यात आली असून 65 सदस्य संख्या असलेल्या सातारा जिल्हा परिषदेत अवघ्या 27 जागांवर निवडून आलेल्या भाजपने अखेरच्या क्षणी मोठी खेळी करत हा करिश्मा घडवून आणला आहे। भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे 35 उमेदवार असतानाही मोठा झटका दिला आहे। या निवडीच्या वेळी काही सदस्यांना पोलिसांकडून अटक तर काही सदस्यांना धक्काबुक्की झाल्याचीही घटना घडली आहे। शेवटच्या 2 तासात हाय व्होल्टेज ड्रामा सातारा जिल्हा परिषद परिसरात पाहायला मिळाला। सहलीवर गेलेले सदस्य कसे वापस आले, ऐन वेळी पोलिसांनी 2 सदस्यांना का अटक केली, अध्यक्ष झालेल्या डॉक्टर प्रिया शिंदे कोण आहेत, 65 पैकी 35 सदस्य असतानाही राष्ट्रवादी शिवसेनेला सत्तेपासून भाजपने कसे बाहेर ठेवले, जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी भाजपने प्रशासन आणि पोलीस बळाचा वापर केला का, याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि परभणी नंतर शिंदेच्या शिवसेनेला भाजपने साताऱ्यातही झटका दिल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे का, याची सगळी स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या। त्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी सुरू असून त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक ठिकाणी वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे। त्याचाच प्रत्यय सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी दिसून आला। ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर आणि परभणीमध्ये भाजपने शिंदेच्या शिवसेनेला झटका दिला, त्याच पद्धतीने साताऱ्यातही घडलं। सातारा जिल्हा परिषदेत एकूण 65 सदस्य संख्या असून त्यापैकी सर्वाधिक जागा भाजपला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15, काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी 1 जागा मिळाल्या, तर एका ठिकाणी अपक्षाने विजय मिळवला आहे। निवडणुकीच्या निकालानंतर मागच्या महिनाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 15 असे 35 सदस्य सहलीवर होते। त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी शिवसेनेचा झेंडा फडकणार हे निश्चित झालं होतं। त्या दृष्टीने वरिष्ठांच्या आदेशानुसार मंत्री शंभूराज देसाई काम करत होते। मात्र त्यांच्या या सगळ्या मेहनतीवर भारतीय जनता पार्टीने आज अक्षरशः पाणीच फिरवलं आहे असं म्हणावं लागेल। आज सकाळी 8च्या सुमारास भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विरोधात असलेल्या शिवसेना राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवरून साताऱ्यात पोहोचले। त्यानंतर साधारणतः 11च्या आसपास जिल्हा परिषद प्रांगणात पोलीस बंदोबस्तात सर्व सदस्यांना त्या पक्षाने सर्वांसोबत उपस्थित केलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झालं होतं। शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई स्वतः त्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उपस्थित होते। त्यांनी जातीने लक्ष देऊन भाजपचे मनसुबे उधळून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपने मोठी खेळी करत आपली सत्ता काबीज केली। अत्यंत चुरशीने झालेल्या प्रक्रियेत भाजपच्या बाजूने 33 सदस्य व शिवसेना राष्ट्रवादीच्या बाजूने 27 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले। त्यामुळे केवळ 3 मतांच्या फरकाने भाजपने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला। निवडणुकीत 27 जागा जिंकणाऱ्या भाजपला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या करिश्मामुळे 33 मतं मिळाली। भाजपचे 27 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते। त्यांना भाजप बंडखोर एक अपक्षाने पाठिंबा दिला। त्यामुळे भाजपकडे एकूण 28 मतं होती। राष्ट्रवादीच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांना पोलिसांकडून अटक झाली। त्यामुळे 63 सदस्यांनुसार बहुमताचा आकडा 32 झाला। प्रत्यक्षात भाजपने यापेक्षा 1 मत जास्त म्हणजे 33 मिळवलं आहे। म्हणजे भाजपने एकूण 5 मतं फोडल्याचे स्पष्ट होते। जिल्हा परिषदेच्या 65 गटांपैकी भाजपला 27 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शिवसेनेला 15, काँग्रेसला 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1, अपक्षाला 1 जागा मिळाली होती। जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असताना भाजपचं संख्याबळ नसून देखील भाजपने राष्ट्रवादी शिवसेनेचे मनसुबे उधळून लावत
सत्ता स्थापन केली. मतदान प्रक्रियेस प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर 33 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला, तर 30 सदस्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मतदान केलं. त्यामुळे जिल्हा परिषदेत 3 मतांच्या फरकाने भाजपचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले आहेत. विशेष म्हणजे अध्यक्षपदावर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर प्रिया शिंदे या शिंदेच्या शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे महेश शिंदे आणि भाजपाची झालेली जवळीक आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडवणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या परिस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक प्रशासन आणि पोलिसांच्या सर्व प्रकाराबद्दल शिवसेनेकडून गंभीर सवालही उपस्थित करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेला 65 पैकी 35 जागा असतानाही आपली सत्ता स्थापन करण्यात अडचण निर्माण झाली. भारतीय जनता पार्टीने ही सगळी खेळी पोलिसांना हाताला धरून केल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. मात्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जिल्हा परिषदेवर आपलं वर्चस्व दाखवून दिलं असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडीनंतर आता मात्र महायुतीत ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. त्याला कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि आता साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीने शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेला झटका होय. एकंदरीत आजच्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत तुम्हाला काय वाटतं? याशिवाय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतला वाढता संघर्ष येणाऱ्या काळात महायुतीत काय परिणाम घडू शकतो ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.